नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2021 ला जी टीईटीची परीक्षा झाली त्या संदर्भात बोलणार आहोत। असे काही बरेचसे प्रश्न आहेत, त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे कुठे ना कुठेतरी शोधणं सुद्धा गरजेचं आहे। इतके दिवस मी या परीक्षेबद्दल आतापर्यंत काहीही बोललो नाही, फक्त एवढंच सांगत होतो की वेट अँड वॉच करा, निकाल लागेल, पण कधी लागेल ह्याची गॅरंटी मी सुद्धा देत नव्हतो आणि कोणी सुद्धा देत नाहीये। पण आता कसं आहे माहिती आहे का, वातावरण अशी निर्मिती झालेली आहे की खूप नकारात्मक वातावरण झालेलं आहे। पण आता याविषयी थोडंसं बोलणं खूप गरजेचं आहे। आता तत्पूर्वी याची पार्श्वभूमी काय आहे ते तुर्तास काही सेकंदामध्ये समजून घेणं गरजेचं आहे। आपली जी टीईटीची परीक्षा आहे ती 2021 ला झाली, पण ही परीक्षा आपली होणार कधी होती? आपली ऑक्टोबर मध्ये होणार होती, पण त्यावेळेस झाली नाही। मग पुन्हा आरोग्य भरतीचा पेपर आला, त्याच्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलली। मग त्यानंतर नोव्हेंबर मध्ये घेण्याचं ठरवलं, मग त्याच्यामध्ये दिवाळी आली। दिवाळी असल्यामुळे दिवाळीमध्ये अभ्यास झाला नाही। मग दिवाळीच्या नंतर काही दिवसानंतर टीईटीची परीक्षा ठेवली, पण त्यावेळेस सुद्धा नेटची परीक्षा होती। मग ते नेटची परीक्षा असताना सुद्धा टीईटी घेण्याचा हट्टास केला। मग त्याच्यामध्ये सुद्धा झाला होता एसटी महामंडळाचा संप। एवढ्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा आपली टीईटीची परीक्षा पार पडली। पण आता मी एक गोष्ट सांगू, आता जी काही आपली टीईटीची 2021 ची परीक्षा झाली ती आतापर्यंतची सर्वात यशस्वी परीक्षा झाली होती। आता टीईटीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे 2013 पासूनचा। 2013 पासून 2019 पर्यंत ह्या परीक्षेमध्ये काही ना काही घडलेलं आहे। ते म्हणतात ना, चांगल्याच्या मागे विघ्न असतात, तसं टीईटीच्या मागे 2013 पासूनचे विघ्न होते। 2013 पासूनच्या विघ्नामध्ये काय काय होते? शुद्ध लेखनामध्ये चुका, प्रश्न चुकीचे, उत्तर चुकीचे, किंवा काही प्रश्न दिलेले आहेत पण त्याचे पर्याय दिलेले नाहीत, नुसते पर्याय दिलेले आहेत, प्रश्न नाही, अशा वेगवेगळ्या चुका होत्या। त्यातल्या त्यात पेपर फुटी सुद्धा होत्या। एवढ्या सगळ्या बाबी बाजूला ठेवून जी 2021 ला परीक्षा झाली ती एकदम अतिशय उत्तम कौतुकास्पद झाली। त्याच्यामध्ये कसलंही काही नाही, शुद्ध लेखनाच्या चुका नाहीत, कसलाही प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा चुका नाहीत, किंवा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा संभ्रम नव्हता। अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित झाली। पेपर फुटला नाही, पेपर येजेपर्यंत, पेपर द्यायजेपर्यंत कसलं काही नव्हतं। पण ते असताना चांगल्याच्या मागं विघ्न असतं, ते त्याच पद्धतीने झालं। एवढं सगळं झालं, पहिली आन्सर की आली, मग हे सगळं झालं असताना दुसरी आन्सर की येणार होती, मग टेटची परीक्षा येणार होती। हे सगळं असताना अचानक टीईटीचा स्कॅम झाला। टीईटीच्या स्कॅममुळे सगळं प्रकरण रखडलं गेलं। आता जवळ आता 2021 ला नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा झाली, आता चालू आहे जून महिना। जवळ 7 महिने झालं, आणखीन 2 महिने थांबलं तर एखादा अपत्य होतं। तसं आता 7 महिने होऊन चालले आहेत तरी टीईटीचा निकाल लागला नाही। आता प्रश्न असा निर्माण होतो की टीईटीचा निकाल लागतो का नाही, लागला तर कधी लागेलच का नाही, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। आता ह्याच्यामध्ये कशा आहेत माहिती आहे का, प्रश्न एक आहे आपला टीईटीचा निकाल कधी लागेल, समाधान त्याचं एक आहे, पण याच्यामध्ये असे प्रश्न एवढे भरमसाठ उद्भवलेले आहेत, इतके प्रश्न आहेत ना, प्रत्येकाचं आयुष्य ह्याच्यामध्ये गुंतलेलं आहे। कसं गुंतलेलं आहे, काही जणांची तर लग्न जमली होती, फक्त टीईटीची परीक्षा झाल्यानंतर लगेच टेटची परीक्षा होणार होती, आता फेब्रुवारीमध्ये घेणार होते ते सांगितलं। मग त्याच्यामुळं काही जणांचे साखरपुडे झालेले आहेत, मग ते टेटच्या आशेवर बसले होते। टेटची परीक्षा झाल्या लगे जुलैमध्ये जॉईनिंग होणार होती, जून जुलैमध्ये जॉईनिंग झाल्यानंतर डायरेक्ट नोकरी भेटणार होती, असे स्वप्न बघितले होते। त्यांचे साखरपुडे झालेले ते तिथंच थांबलेले आहेत। काही जणांचे लग्न थांबलेले आहेत, काही जणांचे तर आयुष्य तुटलेले आहेत। अहो, एक नाही, असे असंख्य प्रॉब्लेम आहेत, असंख्य प्रॉब्लेम। असं फक्त आता काही जणांच्या पोरांच्या बाबतीत तर असं आहे की त्यांचे लग्न जमत नाहीत, नोकरी नाही, तर लग्न करण्यासाठी मुलगी कोण देणार? विषय असा नाही आहे की 2017 पासून टेटची भरती चालू आहे, ती भरती राहिली बाजूला, पण कसं आहे शिक्षक भरती, असा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की विद्यार्थ्यांचं भवितव्य अक्षरशः अंधारात असल्यासारखं आहे। आता पुढं काय ह्याचं उत्तर कुणालाच माहिती नाहीये। बाकीच्या परीक्षेच्या बाबतीत सांगायचं गेलं तर व्यवस्थित वेळेवर होतात, पण ह्या टीईटीला कलंक लागायला सुरुवात कुठून झाली? ज्यावेळेस आरोग्य भरतीचा पेपर फुटला, मग म्हाडाचा पेपर फुटला, तिथं टीईटीचे हॉल तिकीट सापडले, तिथून सगळा हा स्कॅम सुरू झाला आणि सर्व टीईटी पात्रता किंवा शिक्षक अभियोग्यता परीक्षा देणारे किंवा शिक्षक होऊ पाहणारे जे काही शिक्षकाचे स्वप्न होऊ पाहणार होते, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यावर एक प्रकारची गदा आली, किंवा सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारात गेलं। कशामुळे? फक्त टीईटीचा स्कॅम उघडकीला आल्यामुळे। ठीक आहे, टीईटीचा स्कॅम झाला, पण आता त्याच्यातून बाहेर ते काय पाडत नाहीयेत, लवकर त्याचा निकाल लावत नाहीये। टीईटीचं
दुसरी आन्सर की देत नाहीत, म्हणजे फायनल आन्सर की देत नाहीत, त्याचा निकाल लावत नाहीयेत, ही गोष्ट राहिली. पण त्याच्यामध्ये आणखीन जे 10,000 कॅन्डिडेट आहेत की जे बोगस आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा काय निर्णय देत नाही. हे अशा पद्धतीने चालले जवळजवळ 7 महिने झालं. आता 7 महिने होऊन चाललेले आहेत. असं आणखीन किती दिवस जाणार याची सुद्धा शाश्वती नाहीये. असंच दिवसामागून दिवस चालले ना, मग काय करावं हे कळत नाहीये. अहो, छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळं खूप मोठे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. आता विद्यार्थ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की अभ्यास हा विषय त्यांच्या डोक्यातूनच गेलेला आहे. फक्त डोक्यामध्ये एकच बसलेला आहे की टीईटीचा निकाल कधी लागतो. आता कसं आहे, टीईटीची परीक्षा पास करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. टीईटीचा पेपर अवघड असतो, ते 1.5% रिझल्ट लागतो, जास्तीत जास्त 3% लागतो. ते बोगसवाले गोष्ट वेगळी राहिली. एवढा सगळा पेपर अवघड असताना सुद्धा काही जण ह्या वेळेस टीईटीचा चांगला अभ्यास करून परीक्षा चांगली देऊन पहिल्या आन्सर कीनुसार ते पास व्हायला लागलेत. काही जण काटावर आहेत, त्यांचे देव पाण्यात असल्यासारखे आहेत, पण जे पास आहेत, काटावर आहेत, सगळ्यांचं भवितव्य त्यांचे डोळे हे एकाच आशेवर लागलेत की टीईटीचा निकाल कधी लागतो, टेटची नोटिफिकेशन कधी येते. एवढं सगळं गोंधळ निर्माण झालं. अहो, आपण कितीही केलं तर माणूस जन्म आहे. माणूस जन्म असल्यामुळे आपण थांबून तर किती दिवस थांबणार. आता वाट पाहत जवळजवळ 7 महिने झालेले आहेत. 7वा महिना ओलांडत आहे, तरी आणखीन याच्या बाबतीत काहीही निर्णय झालेला नाहीये. मुलांच्या बाबतीत वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, महिलांचे वेगळे असतात. त्यातल्या त्यात लग्न झालेल्या महिलांचे तर प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. काही जणांचे तर संसार मोडत आलेले आहेत. फक्त कशामुळे की ह्या शिक्षक भरतीमुळे इतकी लांबलचक प्रक्रिया चाललेली आहे. 2017ची भरती आणखीन पूर्ण झाली नाही. टीईटीचा निकाल लागत नाहीये. दुसरी टेटची परीक्षा कधी होते ते सांगता येत नाहीये. मग आता हे सगळं आपण शिक्षण कशासाठी घेतलेलं आहे? शिक्षक होण्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे. सगळं एज्युकेशन ह्याच्यासाठी घेतलेलं आहे. आपलं स्वप्न होतं शिक्षक भरतीची परीक्षा देऊन शिक्षक होण्याचं. पण आता कसं आहे, ह्याच्यातून स्विच करून आपल्याला डायरेक्ट दुसरीकडे सुद्धा जात नाहीये. कारण स्वप्नभंग होतं. एकदा स्वप्नभंग झाले की डोक्याला खूप लागतं. मग आता इकडून डायरेक्ट दुसरीकडे जायचं म्हणलं तर तिथं ऍडजस्टमेंट करायला वेळ जाते, तिथं समायोजन करायला वेळ लागतं. इकडला सिलेबस तिकडला सिलेबस थोडासा मॅच करायला वेळ लागतं. मग तिकडं कॉम्पिटिशन जास्त आहे, तिकडं परीक्षा देणाऱ्यांचा लोंडा जास्त आहे. इकडं लोंडा जरी कमी असला तरी भविष्य अंधारात असल्यासारखं आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची झाली तर भविष्य अंधारातच आहे. पण त्यातल्या त्यात ह्या शिक्षक भरतीमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अक्षरशः पाण्यात घातलेलं आहे. आता टीईटीचा निकाल कधी लागतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये. मला असं वाटू लागलं आहे त्या टीईटीचा निकाल लागतोच का नाही. आता मला काय जवळजवळ सर्वांनाच असं वाटू लागलेलं आहे. त्यातल्या त्यात तर त्या वर्षा मॅडमनी मध्येच एक नवीन बॉम्ब फोडला होता की नवीन टीईटीची परीक्षा घेणार, त्यांना टीईटीची परीक्षा घ्यायची की टेटची परीक्षा घ्यायची याच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थित काय माहिती नाही. जर नेते मंडळी असं असतील तर मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय होतं. एक साधा प्रश्न आहे की असं असताना विद्यार्थ्यांची मानसिकता राहते का नाहीये. निराशा येते, ताणतणाव येते, वैफल्य येते. अशातून काही जण तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. इतकी कठीण आणि बिकट परिस्थिती आहे. याच्यातून मार्ग कसा निघतो. उपोषणं चालू आहेत, निवेदनं चालू आहे, सर्व चालू आहे. ते फक्त आश्वासनावर आश्वासनं देतात, पण त्याची कृतीमध्ये किंवा त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी आणखीन काहीही होत नाहीये. आता कसं आहे, माणूस जन्म असल्यामुळे माणूस ठीक आहे वाट पाहतो. वाट पाहून किती महिने पाहिजे. जवळजवळ 7 महिने झालेले आहेत. आता दिवसामागून दिवस चालल्यामुळे मग आता पुढं काय करायचं असा सुद्धा प्रश्न आहे. भविष्य अंधारात आहे. आता काही जण तर हे सगळं सोडून आपापल्या कामधंद्याला लागलेले आहेत. जे पहिले काम करत होते ते करत आहेत. काही जण तर आता पार्ट टाइम जॉब सुद्धा करायला लागलेले आहेत. कसं आहे माहिती आहे का, माणसाचं आयुष्य आहे. माणसाचं आयुष्य हे असं एका ठिकाणी थांबून चालत नाहीये. त्याला प्रयत्नवत ठेवावंच लागतं. आणि असं जर आपण ह्याच्यामध्येच अडकून राहिलो तर मग भविष्यामध्ये काय होईल याची सुद्धा शाश्वती नाही. जर आपण असंच वाट पाहत राहिलो तर मग आणखीन किती वाट पाहायची असे सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात. प्रश्न भरपूर आहेत, पण फक्त समाधान एकच आहे की टीईटीचा निकाल कधी लागतो. टीईटीचा निकाल लागला पाहिजे आणि मग टेट परीक्षा झाली पाहिजे. समाधान एवढ्यावरच आहे, पण आणखीन किती वाट पाहायची असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. बारके प्रश्न आहेत, म्हणजे बारक्या समस्या आहेत. त्या बारक्या समस्येतून खूप मोठे असे भविष्यामध्ये अंधारात तर चाललेलं आहे. समस्या काय आहे तो विद्यार्थ्यांच्या आहेत. काही जण तर इतक्या गरीब कुटुंबातले आहेत. काही जणांना दिवसाचं आपले जे असतं ना चलन वगैरे असतं, दिवसातल्या 2 वेळेचं जेवण करणं अवघड असतं. अशा ह्याच्यातून काही शिक्षण घेतलेले आहेत. हे का आशेवर बसलेले आहेत. त्यांच्या आशेवर सुद्धा निराशा आलेली आहे. असे खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या समस्या आहेत. मग आता प्रत्येकाचं दुःख आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कुणाला 2 वेळच्या जेवणाची गोष्ट पडलेली आहे किंवा आजचं भागलेलं आहे, उद्याचं कसं भागायचं. आता काही काम केल्याशिवाय पर्याय नाही.
मग काय जण तर अभ्यास करून करून वैतागले आहेत. आता काय जण तर 2017ची टेटची परीक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये कमी मार्क पडले म्हणून लागले नाहीत. मग ते तेव्हापासून अभ्यास करत आहेत. आता कुठं त्यांना वाटलं होतं की आता परीक्षा होणार, पण ते परीक्षा होत नाही. त्यांचं सुद्धा मॅनेजमेंट चुकलेलं आहे. ते आता ते 2017 पासून आतापर्यंतचा काळ पूर्णपणे वाया गेलेला आहे. म्हणजे अभ्यासामध्ये गेलेला आहे ती गोष्ट चांगली आहे. पण आता एक साहजिक एक साधा प्रश्न निर्माण होतोच की इतक्या दिवसाचा कालखंड गेला तरी शिक्षक भरतीबाबत आणखी काहीही सकारात्मक बाब नाहीये किंवा दुसरी सुद्धा होत नाहीये. वयामागून वय जात आहे. मग इतकं वय वाढत चालले की आता समजा 28, 29, 30च्या बाउंड्रीमध्ये आलेले आहेत. काही जण 30 क्रॉस केलेले आहेत. मग असे जर वय वाढत चालले ना, मग त्यातल्या त्यात आणखीन जास्त प्रश्न निर्माण होतो. मग आणखीन जास्त विचार वाढायला चालू होते. मग समाजातले लोक असतात की समाजातले लोक आणखीन जास्त निगेटिव्ह बोलायला चालू होतात, टोमणे द्यायला चालू होतात. इतके जबरदस्त टोमणे देतात की अक्षरशः त्या व्यक्तीला समाजामध्ये वावरताना, हिंडताना, फिरताना चेहरा लपवून फिरावं लागतं किंवा काही जणांना जगणं सुद्धा मुश्किल होतं. प्रश्न खूप आहेत, म्हणजे अशा समस्या आहेत. मग त्याचे निराकरण करणं सुद्धा अवघड आहे. पण आता कसं इतकी सारी समस्या, एवढ्या साऱ्या समस्यांना फेस करताना मग विद्यार्थ्यांची मानसिक संतुलन कसं राहणार? विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन सध्या पूर्णपणे ढासळलेलं आहे. काही जणांचे तर संसार अक्षरशः तुटलेले आहेत. ते नव्यानं संसार हे करण्यासाठी जिद्दीने उभे राहत आहेत. असं प्रश्न एकाचा नाहीये. जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिक्षक भरतीची परीक्षा देणारे किंवा शिक्षक होऊ पाहणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांचं एकच उत्तर आहे की टीईटीचा निकाल लागणं आणि टेटची नोटिफिकेशन येणं, त्याच्यामार्फत सर्व होणं. स्वप्न पाहणं वाईट नाही आहे, स्वप्न पाहणं चांगलं आहे. पण आता कसं झालेलं आहे, शिक्षक भरती म्हणजे हे एक असं झालेलं आहे की सर्वजण त्याला थू थू करत आहेत, छी छी करत आहेत, म्हणजे सर्वजण हसत आहेत. आता शिक्षक हा पेशा असा आहे की हा शिक्षक कितीतरी पिढ्यांना घडवत असतो. पण आता हा पिढ्या घडवणारा शिक्षक यांच्या पिढीवर किंवा याच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मग अशा शिक्षकांनी करावे तरी काय, असे बरेचसे प्रश्न आहेत. आता मी इतके दिवस या विषयावर बोललो नव्हतो की कारण मला बोलू वाटत नव्हतं, कारण मला नकारात्मक वातावरण द्यायचं नव्हतं. मी यावेळेस सर्वांना सारखं सांगत होतं की सकारात्मक गोष्ट ठेवा, जास्त विचार करू नका, पॉझिटिव्ह राहा, लागल आज ना उद्या निकाल लागल. पण असं म्हणत जवळ 7 महिने गेलेले आहेत. पण आता या विषयावर थोडंसं बोलणं गरजेचं होतं, कारण बऱ्याचशा समस्या आहेत. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचे प्रश्न आहेत, प्रत्येकाला भविष्याची चिंता पडलेली आहे. पुढं काय करायचं, संसार थांबलेला आहे, लग्न थांबलेलं आहे, काही जणांचे लेकरं बाळा झालेले आहेत, मग त्यांना दुसरं काम करावं की नाही, असे बरेचसे प्रश्न पडलेले आहेत. मला आणखीन थोडंसं सांगायचं आहे की फक्त थोडेसे काही दिवस वाट बघा. एकदा का टीईटीचा निकाल लागला की सगळं व्यवस्थित होईल. आत्ता टीईटीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे, लागेल. फक्त आता एवढंच करायचंय की आपल्याला इतके दिवस थांबलोत ना, आणखीन थोडेसे काही दिवस फक्त नकारात्मक भावना मनामध्ये येऊ देऊ नका, भरकुटू नका. कितीही ताणतणाव असो, कितीही समस्या असतो, या समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणारच आहे. आज ना उद्या मिळणार आहे. फक्त थोडेसे पेशन्स आपल्याला ठेवायचे. इतके दिवस पेशन्स ठेवलेत ना, आणखीन थोडे दिवस फक्त धीर धरा. आता हे काय जेवढे शिक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त मानसिकतेची गरज आहे, चांगल्या मानसिकतेची, ह्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याची, ह्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्याची, ह्या विद्यार्थ्यांना आधार देण्याची, ह्या विद्यार्थ्यांना धीर देण्याची गरज आहे. आता कसं आहे माहिती आहे का, जेवढे काही पालक असतील, पालक व्हिडिओ बघत असतील किंवा समाजातले मित्र असतील, मैत्रिणी असतील, भाऊ असतील, बहीण असतील, आई वडील असतील, जेवढे काही कोणी नातेवाईक असतील, कोणी का बघत असणार, पण आता जे काही शिक्षक भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना फक्त सध्या मानसिक आधाराची गरज आहे. एकमेकांचा मानसिक आधार बना. त्यांना आता सध्या जास्त गरज मानसिक आधाराची आहे, कारण निगेटिव्ह वातावरण खूप निर्माण होत आहे. आता त्यातल्या त्यात तर कोरोनाच्या 4थ्या लाटेची भीती दाखवत आहेत. अशा वेगवेगळ्या भीतीतून विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन खरंच खूप ढासळत आहे. त्यांना खरंच खूप गरज आहे एकमेकांचे आधार बना. एकमेकांना मानसिक गरज असते, ती मानसिक गरज पूर्ण करा. तुम्ही आर्थिक मदत नाही करू शकला तरी चालेल, पण किमान एकमेकांना एकमेकांची मानसिक गरज पूर्ण करा किंवा त्यांच्या भावभावना जाणून घ्या, त्यांचं दुःख जाणून घ्या. आता कसं आहे, आपण सर्व समदुःखी प्राणी आहोत. आपण सर्वांचं समदुःखी प्राणी असल्यामुळे सर्वांचं दुःख सारखं आहे, म्हणून एकमेकांचं दुःख जाणून घेऊन ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. एकमेकांना सोबत द्यायला हवी. एकमेकांना साह्य धरू अवघे धरू सुपंत, याप्रमाणे आपण सोबत चलत आणि टीईटीची परीक्षा आता निकाल लागेल आणि टेटची परीक्षा सुद्धा द्यायला पाहिजे. थोडंसं मानसिक संतुलन ठेवा. जास्त विचार करू नका. फक्त अभ्यासावर फोकस करा. आता जे
होईल ते होईल, आता एकदम निकाल लागला आणि पुन्हा अभ्यास नाही झाला तर मग ते आपल्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला नको. कारण तर समाजातील सर्वच लोक आपल्यावर प्रश्नचिन्ह किंवा प्रश्न उभे करत आहेत व काही बोलत आहेत. या सर्वांची उत्तर आपल्याला नंतर द्यायची आहेत, पण आता सध्या आपल्याला यांची नादी लागायचं नाही. आपण आता काय करायचं, आपण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 100% कशात द्यायचं आहे, जेवढे काही विषय आहेत, जेवढा काही अभ्यास आहे तो सगळा पूर्ण करायचा आहे. आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे 100% करण्याचा, 100% देण्याचा प्रयत्न करायचा. जर आपण ह्याच्यामध्ये चुकलो तर मग इतके दिवस वाट पाहिलेली, भविष्याचा विचार केलेला ते सर्वच्या सर्व धुळीत जाणार आहे. मग पुन्हा आपण आपल्याला दोष देऊन पुन्हा नंतर काही उपयोग नाही. आता आपण दुसऱ्यांना दोष देत आहे, टीईटीचा निकाल लावत नाही, टेटचे नोटिफिकेशन देत नाही, असे आपण त्यांना दोष देत आहोत. जर आपण आता सध्या वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग जर केला आणि 100% प्रामाणिक प्रयत्न केले तर आपलं सर्व चांगलं होणार आहे. पण आता अशाच्या गोष्टीमध्ये अडकून बसलो, टीईटीचा निकालच लागत नाही, टेटची नोटिफिकेशन येतच नाहीये, माझं कसंच होईल, असंच होईल, आणि आपण 100% प्रामाणिक प्रयत्नच नाही जर केले तर मग काही उपयोग नाही या जिंदगीचा. आपण आपले 100% प्रामाणिक प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने परीक्षा द्यायला हवी. परीक्षा कधी का होईल, आज ना उद्या होईल, पण आपण आपले 100% प्रामाणिक प्रयत्न देण्याचा प्रयत्न करा. आणि मला एवढंच कळकळीनं सांगायचंय की निकाल कधी का लागेना, आता ह्याच्याबद्दल जास्त खरंच विचार करत बसू ना की निकाल कधी लागेल, डेट कधी येईल, रिझल्ट कधी लागेल, हे आपल्या हातात नाहीये. जी गोष्ट आपल्या हातात नाहीये ना त्या गोष्टीचा आपण विचार करणं अक्षरशः मूर्खपणाचे लक्षण असल्यासारखे आहेत. म्हणून या गोष्टीचा जास्त विचार न करता आपल्या हातात आहे अभ्यास करणं आणि अभ्यास करणं. फक्त अभ्यास करा, कारण निकाल लागणार आहे, निकाल कुठं बाद होणार नाहीये, निकाल 100% लागणार आहे. थोडंसं सकारात्मक विचार करा. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांवर मात करू शकतो किंवा एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना धुळीस टाकू शकतो. म्हणून चांगला विचार ठेवा, चांगले सकारात्मक विचार करा. जसं तुम्ही विचार करता तशा गोष्टी घडत असतात. म्हणून चांगला विचार करा. परीक्षा होणार आहे, टीईटीचा निकाल लागणार आहे आणि आपल्याला टेटची परीक्षा पण द्यायची आहे, नोकरीला सुद्धा लागायचं आहे. आणि जास्त उदास न राहता, नैराश्यामध्ये न राहता हसत खेळत अभ्यास करा. जास्त विचार करू नका, आज एवढा अभ्यास झालाय, उद्या किती होईल, परवा किती चांगला करता येईल, असा विचार करत करत पुढे जावा किंवा ह्याच्यामध्ये गुरफुटू नका. बस मला एवढंच सांगायचे. इतके दिवस मी याच्याबद्दल काही बोललो नव्हतं, फक्त एवढंच सांगत होतं की अभ्यास करा, सकारात्मक विचार ठेवा, ह्याच्यामध्ये पडू नका. टीईटीचा रिझल्ट लागेल, आज ना उद्या लागेल. माझं आज सुद्धा तेच सांगणं आहे, आज ना उद्या लागेल, पण कधी लागेल हे मला सुद्धा माहिती नाहीये, त्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा माहिती नाही, की बाकी कोणालाच माहिती नाही. लागेल, आता त्यांची प्रक्रिया जशी चालू आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 100% लागेल. पण आपलं काम आहे अभ्यास करणं आणि 100% प्रयत्न करणं. बस एवढंच सांगायचंय. आणि आता याच्यावर जास्त विचार करू नका आणि फक्त अभ्यास करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं आणि जेवढं सांगायचं होतं मी सांगितलेलं आहे. आणि आता खरंच जास्त विचार करू नका, थोडासा सकारात्मक विचार ठेवा, अभ्यासाच्या नादी लागा, बाकी गोष्टीच्या नादी लागू नका. 100% प्रामाणिक प्रयत्न करा, अभ्यास चांगला करा आणि यश नक्की मिळेल. अहो, प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, प्रयत्नाची परिकाष्ठा केली पाहिजे. फळ काय मिळेल याची अपेक्षा करायलाच न पाहिजे. आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कर्म करत जायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. आपण सध्या तसंच करायला पाहिजे, अभ्यास करायचे. आपण जास्तीत जास्त अभ्यास करायचं. परीक्षा कधी का होईल ती गोष्ट वेगळी, आज ना उद्या होणार आहे. त्याच्यामध्ये आपण चांगला अभ्यास केला तर त्याच्यामध्ये टिकू आणि नोकरीला लागू. फक्त एवढाच विचार ठेवा की अभ्यास करायचा आहे, चांगला विचार ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. बस एवढंच सांगतो आणि एवढंच सांगून हा व्हिडिओ थांबवतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये किंवा थोडा तरी बदल जाणवत असेल किंवा थोडंसं तरी मानसिक समाधान वाटत असेल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. इतरांना कुणाला जे टीईटीची परीक्षा देत आहेत, टेटची परीक्षा देत आहेत किंवा टेटची तयारी करत आहेत आणि त्यातल्या त्यात सर्व पालकांना सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा कळू द्या की बाबा विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत, विद्यार्थी कुठल्या मानसिक दशेमधून जात आहेत. आता सध्या विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज आहे, तो पूर्ण होणे गरजेचं आहे. आणि मस्त खाऊन पिऊन टमटमीत राहा, खात जावा, पी जावा, चांगलं आरोग्य ठेवा. आता आपल्याला चांगल्या आरोग्याची, चांगल्या मानसिकतेची गरज आहे. याच्यावर फोकस करा आणि जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा. ठीक आहे, एवढं बोलून मी इथं थांबतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. बस.